मंडळी, नाश्त्याला काहीतरी पौष्टिक आणि चविष्ट हवंय, तर आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीचा आणि ज्वारीच्या पिठाचा मस्त असा इन्स्टंट डोसा। अगदी सोप्या पद्धतीने आपण आज हा डोसा बनवणार आहोत आणि आरोग्यासाठी तर हा एकदम उत्तम आहे आणि त्यासोबत बटाट्याची चटणी तर त्याची चव अजून दुप्पट करते। चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी आपण लागणारं साहित्य बघून घेऊ। तर डोशाचा बॅटर बनवायसाठी आपल्याला लागणार आहे मुगाची डाळ। ही मी 2 ते 3 तासासाठी भिजत घातलेली होती आणि छान फुललेली आहे। आणि ही डाळ मी घेतलेली आहे 1 वाटी। आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे ज्वारीचं पीठ। हे मी 3 वाटी घेतलं आहे। ज्या वाटीने तुम्ही डाळ घेतलेली आहे 1 वाटी, त्याच वाटीने 3 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। आणि बटाट्याच्या चटणीसाठी आपल्याला लागणार आहे 6 ते 7 हिरव्या मिरच्या, फोडणीसाठी मोहरी, जीरा, अर्धा चम्मच घेतलेला आहे, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, 2 कांदे घेतलेले आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि बटाटे इथे उकळून घेतलेले आहे। आणि मी हे बटाटे आता थंड पाण्यात काढून ठेवलेले आहे। साहित्य बघून झालेलं आहे। सगळ्यात आधी आपण डोस्याचं बॅटर बनवायला घेऊया। तर इथे मुगाची डाळ आहे, ही आपण मिक्सर मधून काढून घेऊ। तर मी इथे मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे, त्यात आपण घालूया मुगाची डाळ। पाणी छान गाळून घेतलेलं आहे। दोन बॅचेस मध्ये आपण डाळ वाटून घेऊ। तर इथे डाळ छान वाटून झालेली आहे। अगदी अशाच प्रकारे आपल्याला वाटून घ्यायची आहे। हे बघा, नीट अशी कन्सिस्टन्सी बघून घ्या, कारण आपल्याला असंच वाटून घ्यायचं आहे। 1 वाटी डाळ घेतलेली आहे मी इथे। चला आता आपण बॅटर बनवायला घेऊया। आता आपण यात घालूया ज्वारीचं पीठ। तर 1 वाटी डाळ घेतली आहे, तर 3 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं। आता हे पीठ मी यात घालून घेत आहे। यात आपण घालूया चवीनुसार मीठ। त्यानंतर आपण याला मिक्स करून घेऊ। आधी मी हातानेच मिक्स करून घेत आहे। डाळ आणि ज्वारीचं पीठ छान एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर आपण लागतं पाणी घालायचं। डाळ आणि ज्वारीचं पीठ छान एकजीव करून घेतलेलं आहे। आता आपण यात थोडंसं पाणी घालून असं हातानेच मिक्स करून घेऊ। लागतं पाणी घालायचं। जसं आपण डोस्याचं बॅटर करतो ना, त्याचप्रमाणे आपल्याला हे बॅटर सुद्धा तयार करून घ्यायचं आहे। परत पाणी घालून घेत आहे। यात आपण वापरलेली आहे मुगाची डाळ, जी पचायला खूप हलकी असते, आणि ज्वारीचं पीठ, जे शरीरासाठी खूप पौष्टिक असते। तर अशा प्रकारे छान जसं आपण डोश्याचं बॅटर करतो ना, त्याच प्रकारे आपल्याला हा बॅटर तयार करून घ्यायचा आहे। तर हे घ्या मंडळी, डोस्याचं बॅटर छान तयार झालेलं आहे। एकदम अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे। बाउलमध्ये बॅटरची क्वांटिटी जास्त होत होती, म्हणून मी अशा एक मोठ्या भांड्यामध्ये बॅटर काढून घेतलेला आहे आणि आपल्याला अगदी असंच कन्सिस्टन्सी हवं आहे। आता आपण याला 10 ते 15 मिनिट झाकून ठेवू। तोपर्यंत आपण बटाट्याची चटणी बनवायला घेऊ। बटाट्याच्या चटणीसाठी बटाटे आधीच उकळून ठेवले होते, तर आपण आधी याची साल काढून घेऊया। बटाटे थंड पाण्यात काढून ठेवले होते, म्हणून साल लवकर निघत आहे। नाहीतर खूप गरम असलं की हाताला चटके बसतात। तर म्हणून बटाटे उकळून झाले की त्याला थंड पाण्यात काढून ठेवायचं। तर इथे पूर्ण बटाट्याची साल काढून झालेली आहे। आता आपण कांदे कापायला घेऊया। कांदे चिरायला घेतलेले आहे। उभे लांबच कांदे चिरायचे, जसे आपण भाजीला वगैरे टाकतो त्याच पद्धतीने। तर इथे कांदे चिरून झालेले आहे। एका बाउल मध्ये काढून ठेवूया आणि त्यानंतर आपण मिरची चिरायला घेऊ। मिरची बारीक कापून घ्यायची। तुमच्या हिशोबाने मिरचीचं प्रमाण घ्या। जर जास्त तिखट चालत नसेल तर मिरचीचं प्रमाण कमी करा। मिरची कापून झालेली आहे। अशाच पद्धतीने आपण कोथिंबीर सुद्धा कापून घेऊ बारीक। तर सगळं कापून झालेलं आहे। आता आपण चटणी बनवायला घेत आहोत। तर इथे मी घेतलेला आहे नॉनस्टिक पॅन। त्यात आपण घालू 2 ते 3 टेबलस्पून तेल। तेल गरम होऊ देऊ। त्यानंतर आपण जिरा मोहरी घालून घेऊ। तर इथे तेल छान गरम झालेलं आहे। आपण घालूया मोहरी, त्यानंतर जिरे,
आणि याला छान परतून घ्यायचं. मोहरी छान तडतडायला लागली की आपण यात घालूया कांदे. कांदे थोडे नरम होतपर्यंत परतून घ्यायचं. आणि कांदे छान नरम झालेले आहेत. आता आपण यात घालूया मिरची आणि याला सुद्धा छान परतून घ्यायचं. कांदे आणि मिरची छान झालेले आहेत. आता आपण यात मसाले घालून घेऊ. हळद, त्यानंतर धने पावडर आणि मीठ चवीनुसार घालायचा आणि परतून घेऊ. मसाला छान शिजलेला आहे. आता आपण यात घालूया बटाटे. मी हातानेच असं स्मॅश करून घेत आहे. तुम्ही हे बटाटे स्मॅशरने सुद्धा स्मॅश करू शकता. इथे हाताने इझिली होत आहे म्हणून मी हाताने स्मॅश करून घेत आहे. याला छान असं परतून घ्यायचं. हे बघा छान एकजीव करून झालेला आहे. आता आपण याला 1 ते 2 मिनिट शिजू देऊ. तर मी इथे 1 ते 2 मिनिट बटाट्याच्या चटणीला इथे शिजवायला ठेवली होती. 1 ते 2 मिनिट झालेले आहेत. आता मी बंद करून घेत आहे. आणि हे बघा बटाट्याची चटणी छान तयार झालेली आहे. दिसायला सुंदर दिसत आहे. आता आपण यावर घालूया कोथिंबीर. आणि छान मिक्स करून घ्यायचं. बटाट्याची चटणी झाली आहे. झाकून ठेवूया आणि डोसा बनवायला घेऊया. चला आता झटपट डोसे बनवायला घेऊया. तर मी इथे घेतलेला आहे डोसा पॅन आणि यावर आपण आता डोसा पटकन टाकून घेऊ. तर इथे तवा छान गरम झालेला आहे. डोसा टाकायचा आधी पॅन थोडं शांत होऊ द्यायचं, त्यानंतरच डोसा टाकायचा. त्यासाठी आपल्याला पाणी असं शिंपून घ्यायचं. चला आता डोसा बनवायला घेऊया. तर मी पॅन मध्ये बॅटर टाकून घेत आहे आणि अशा प्रकारे याला पसरवून घ्यायचं. आणि हे बघा डोस्याला छान कळ्या सुटलेल्या आहेत. त्यावर आपण तेल घालून घेऊ. थोड्या वेळ डोशाला शिजू देऊ, त्यानंतर आपण डोसा काढून घेऊ. आणि हे बघा डोसा छान शिजलेला आहे. आता याला असं पलटवून घ्यायचं आणि डोसा छान रेडी झालेला आहे. याला आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवू. आणि अशाच प्रकारे बाकी सगळे डोसे आपण रेडी करून घेऊ. तर अशाच प्रकारे डोसे तयार करून झालेले आहेत. चला आता आपण लगेच सर्व करायला घेऊया. तर हे बघा अशा प्रकारे डोसा छान तयार झालेला आहे. मस्त शिजलेला आहे. तर चला आता सर्व करायला घेऊया. तर अशा प्रकारे मुगाच्या डाळीचे आणि ज्वारीच्या पिठाचे असे पौष्टिक डोसे तयार झालेले आहेत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.